तो खरोखरच विश्वाचा नाथ झाला आणि त्याने संपूर्ण भारताला विजयाचा आनंद मिळवून दिला. अशा पद्मविभूषण विश्वनाथन आनंद यांचं मी ठाणे शहरात मनापासून स्वागत करतो. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विश्वनाथन आनंद यांनी एकाच वेळी 22 बुद्धिबळपटूंशी मुकाबला केला. खरं तर त्यांनी राजकारणात यायला पाहिजे होतं, कारण आम्हाला एकाच वेळी कितीतरी विरोधकांशी मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात, काही अडीच घरे चालणारे घोडे असतात, काही हत्ती असतात. सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. गेल्या 1 वर्षापासून मलाही चेकमेट करायचा प्रयत्न अनेक जण करत आहेत, पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडे आहे. त्यामुळे विरोधकच सतत चितपट होत आहेत. आजकाल राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा तर आमच्यासारख्या नेत्यांना खरं तर बुद्धिबळ खेळण्याची फार गरज आहे. मात्र मला कल्पना आहे, एक वेळ राजकारणातला बुद्धिबळ खेळणं सोपं आहे, परंतु जगात स्वतःची मुद्रा उमटवणं फार कठीण आहे. विश्वनाथन आनंद यांनी ते फक्त एकदाच नव्हे तर अनेकदा साध्य केलं आहे. ते 5 वेळा जागतिक विजेते ठरलेत. गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली ती पाहून काही जण आम्हाला राजकारणातले ग्रँडमास्टर म्हणतात, पण खरे ग्रँडमास्टर हे विश्वनाथ आनंद हेच आहेत. आणि हो, आमच्या ठाण्यातही आणखी एक ग्रँडमास्टर आनंद होते, समाजकारणातले ग्रँडमास्टर. त्यांचं नाव धर्मवीर आनंद दिघेसाहेब. मिलिंद बल्लाळजी इथं आहेत. त्यांनी दिघेसाहेबांच्या बुद्धिबळाचे अनेक चमत्कार पाहिले होते. बुद्धिबळाचा उगमच आपल्या भारतात झाला. महाराष्ट्रालाही बुद्धिबळ या खेळाची मोठी परंपरा आहे. मला वाटतं महाराष्ट्रातून आतापर्यंत 7 ग्रँडमास्टर झाले आहेत. त्यात प्रवीण ठिपसे, अभिजित कुंटे, तेजल बकरे, वैभवी सूर्य अशी काही नावं आहेत. खाडीलकर भगिनींची कामगिरी मोठी आहे. क्रिकेटसारख्या खेळांकडे बहुसंख्य मुलांचा ओढा असताना विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या महान खेळाडूंनी बुद्धिबळाला ग्लॅमर प्राप्त करून दिलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते स्वतः ठाण्यात आल्याने ठाण्यातील क्रीडा क्षेत्रातही मुलं मोठ्या संख्येने या खेळाकडे वळतील याची मला खात्री आहे. मी पुन्हा एकदा या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बुद्धिबळपटूंचं आणि विजयी स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो. विश्वनाथन आनंद आपल्या ठाण्यात आले, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि रोटरी क्लबला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.